रामकृष्ण हरे. सज्जनो, रामायणातला एक प्रसंग आज आपणापुढे मांडणार आहे. कैकेयीने दशरथाकडे 2 वर मागून घेतले. पहिला वर रामाला 14 वर्ष वनवास, दुसरा भरताला राज्याभिषेक, राज्य अयोध्येचं. या निर्णयाने लक्ष्मण संतापला. त्याने सांगितलं, भरताने आणि त्यांच्या सहकार्याने जर हा वर स्वीकारला तर मी यांना जगू देणार नाही. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाची समजूत घातली आणि पितृवचनासाठी पितृआज्ञेचं पालन केलं पाहिजे म्हणून राम लक्ष्मणासह सीतेसह वनवासात गेले. जेव्हा आजोळाहून भरत परत आला आणि त्याला ही वार्ता समजली, तेव्हा त्याने कैकेयीचा म्हणजे आपल्या आईचा जो आदेश होता तर तो मान्य केला नाही. प्रभू रामचंद्र मला प्रिय आहे आणि मी राज्यावर बसणार नाही म्हणून तो त्या आईच्या आज्ञेचा त्याग करून प्रभू रामचंद्राला वनातून परत आणण्यासाठी निघाला. सीमेपर्यंत प्रभू गेले होते. सीमा व त्या अयोध्येची जी सीमा बरीच दूर होती, त्या सीमेवर प्रभू रामचंद्राची आणि त्याची भेट झाली. त्याने साष्टांग दंडवत घातला. प्रभू, आपण जाऊ नये वनवासाला, आपण परत या, परत चला आणि तुम्हीच त्या गादीला योग्य आहात आणि माझं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. हे भरताची सगळी विनवणी आणि तो काकुलतीपणा लक्ष्मणाने ऐकल्यावर लक्ष्मणातल्या मनाचाही राग कमी झाला आणि प्रभू रामचंद्राने भरताला जी समजूत घातलेली आहे तो श्लोक आज आपणापुढे सादर करणार आहे. तो आपला महत्त्वाचा विषय आहे. प्रभू रामचंद्र भरताला म्हणतात, हे भरता, अरे बाबा, कशाला तू विनवणी करतोस, कशाला विव्हळ होतोस, दुःखी होऊ नकोस. हे असं चालायचं. पूर्व प्रारब्धानुसार कर्मानुसार या गाठी भेटी माणसाच्या होतात आणि काही कालानंतर पुन्हा त्या तुटतात. हे पूर्वीचं देण्यासाठी आणि पूर्वीचं घेण्यासाठी आपले एकमेकाचे सगळे नाते गोते आणि संबंध आपण एकत्र आलेलो असतो. तो जो श्लोक आहे तो आज आपल्याला सांगणार आहे. ऐका. यथा काष्ठंच काष्ठंच समवेता महार्णवे समेत्यतु व्यपेयातां कालमासाद्य कंचन. हे भरता, अरे बाबा, यथा काष्ठंच काष्ठंच समवेता महार्णवे. महार्णव म्हणजे समुद्रामध्ये 2 लाकडाचे ओंडके असे एकत्र येतात आणि एकत्र आलेले ओंडके काही कालानंतर पुन्हा ते विलग होतात आणि त्या अशा आपापल्या परीने दुसरीकडे कुठेतरी जातात. हे जसं आहे तसं माणसं हे पूर्व प्रारब्धानुसार कर्मानुसार माणसं एकत्र येतात. काही देण्यासाठी येतात, फेड करण्यासाठी, आणि काही वसूल करण्यासाठी येतात, काही राज्यासन भोगण्यासाठी येतात, काहींच्या याच्यामध्ये वनवास असतो. त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस. प्रभू रामचंद्राने भरताची समजूत घातलेली आहे. तो हा श्लोक, तो हा भाग महत्त्वाचा आहे. तेव्हा तात्पर्य असं असतं की संयोग आणि वियोग हे पूर्व कर्मानुसार ठरलेला असतो. संयोग, योग शब्द आहे, युज योग, हा 2 गोष्टी एकत्र येणे, आणि सम्यक योग हा विशेष रूपाने जोडल्या जातात माणसं. मग ते गुरु शिष्य असतील, आईवडील असतील, कुटुंब असेल, काय जे काय असेल ते पूर्व याने संयोग होतो. आणि वियोग पण तसाच होतो. त्याचं कर्म संपलं की तो वियोग होत असतो. तेव्हा संयोग आणि वियोग हे पूर्वकर्मानुसार होतात. त्यामुळे माणसाने फार दुःख मानायची गरज नाही. हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
रामकृष्ण हरी.